नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अजून प्रतिमा शुद्धीवरती आलेली नसते. तेव्हा रविराज काका डॉक्टरांना म्हणत असतात की डॉक्टर, काही सिरियस नाही आहे ना? आणि प्रतिमा अजून ग्लानीत का आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, त्यांचे रिपोर्ट्स आल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही. त्यांचे ब्लड टेस्ट होतील आणि सगळे रिपोर्ट येतील, त्यानंतरच मी तुम्हाला त्यांना नक्की काय झाले हे सांगू शकतो. तेव्हा इथे सगळेजण रिपोर्टची वाट बघत असतात. तेव्हा रविराज काका म्हणतात की अर्जुन, चैतन्य कुठे आहे? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की चैतन्य बाहेर सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतोय. त्यानंतर मी त्याला घरीच जायला सांगितलंय, म्हणजे उद्या सकाळी तो इथे वेळेवरती येईल. तेव्हा इथे नर्स रिपोर्ट घेऊन आलेली असते. डॉक्टर रिपोर्ट चेक करतात आणि म्हणत असतात की त्यांना सिव्हिअर ॲनिमिया झालेला आहे आणि B12 डिफिशियन्सीसुद्धा सांगितलेली आहे. तेव्हा इथे आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळेजण टेन्शनमध्ये येतात, नक्की काय झाले? तेव्हा अश्विन ते रिपोर्ट व्यवस्थित पुन्हा बघतो आणि म्हणत असतो की म्हणूनच प्रतिमा आत्याला सारखी चक्कर येत होती, तिला विकनेस जाणवत होता आणि म्हणूनच मी आधीच तिचे सगळे रिपोर्ट्स करायला सांगितले होते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की खूपच जास्त झपाट्याने तिचा होमोग्लोबी कमी होत आहे, खूपच जास्त डेंजरस आहे हे सगळं. तेव्हा अश्विन म्हणतो की जर लवकरात लवकर आत्याला इथे रक्त नाही मिळालं तर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अर्जुन म्हणतो की अश्विन, हे सगळं काय आहे? तू काय बोलतोयस हे? अरे, जर आत्याच्या जीवाला धोका आहे तर तू लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू कर ना. तिच्यासाठी जी बेस्ट ट्रीटमेंट असेल ती दे ना. तेव्हा अश्विन म्हणतो की दादा, आत्याला सगळ्यात पहिलं तर इथे आता ब्लड द्यावं लागणार आहे, तिला रक्त द्यावं लागणार आहे, तेव्हाच तिची तब्येत सुधारेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग तिला लवकरात लवकर रक्त दे आणि तिची ट्रीटमेंट सुरू कर. तेव्हा अश्विन म्हणतो, पण तिचा ब्लड ग्रुप आहे O निगेटिव्ह. तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्यांचा ब्लड ग्रुप खूपच जास्त रेअर आहे, O निगेटिव्ह आहे आणि आपल्या इथे ब्लड बँकेमध्ये हा ब्लड आता अवेलेबल नाही आहे. तेव्हा तुम्हाला तो अरेंज करावा लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, बाकीचे सुद्धा ब्लड बँक आहेत ना, आपण तिथून आता अरेंज करून बघूया. तेव्हा अश्विन म्हणत असतो की दादा, O निगेटिव्ह हे ब्लड ग्रुप खूपच जास्त आता म्हणजे रेअर असल्यामुळे ते कुठल्याही ब्लड बँकेमध्ये सहजरित्या उपलब्ध होत नाही, पण तरीसुद्धा आपण प्रयत्न करूया. रविराज काका म्हणतात, कशाला प्रयत्न करायचे आहेत? तन्वी आहे ना, तन्वीचा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे. तेव्हा अश्विन म्हणत असतो की नाही काका, तसं नसतं, म्हणजे मुलगी आणि आई जरी असली ना तरी त्यांचा ब्लड ग्रुप सारखाच असतो असं नाही. रविराज काका म्हणतात, नाही नाही, तसं नाही आहे. मी लहान असताना तन्वीचं ब्लड ग्रुप चेक केलं होतं आणि तेव्हा मला कळलं आहे की तिच्या आईचं, प्रतिमाचं आणि तिचं ब्लड ग्रुप सारखंच आहे. तेव्हा ती आता मुलगी आहे, ती तिच्या आईला नक्की ब्लड देईल. अश्विन म्हणतो, अरे वा, मग तर काही टेन्शनच येणार नाही. मी आत्ताच्या आता तन्वीला फोन करतो. तेव्हा इथे आता प्रिया लगेचच अश्विनचा फोन आल्यानंतर फोन स्पीकरवरती टाकते. सगळेजण तिथेच असतात. ती नाटकाला सुरुवात करते आणि म्हणते, हां अश्विन, बोल ना. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी, तू जिथे कुठे असशील ना 15 मिनिटांमध्ये हॉस्पिटलला पोच. तेव्हा प्रिया म्हणते, का अश्विन, काय झालं? आई ठीक आहे ना रे माझी? तेव्हा अश्विन म्हणतो की आत्याला रक्ताची गरज आहे आणि आताच मला रविराज काकांनी सांगितलं की प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे आणि तुझंसुद्धा ब्लड ग्रुप O निगेटिव्हच आहे. तू लहान असताना त्यांनी चेक केलं होतं. तेव्हा तू लवकरात लवकर हॉस्पिटलला ये आणि प्रतिमा आत्याला रक्त दे. तू ये बरं लवकर. तेव्हा अश्विन म्हणतो की लगेचच तन्वी यायला निघाले. तेव्हा घरचे सगळेजण म्हणत असतात, अगं तन्वी, जा ना, प्रतिमाला रक्ताची गरज आहे. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की नक्की ही मुलगी येईल ना? वाटत तर नाही येईल म्हणून. आणि तेव्हा सुमन म्हणत असते की तन्वी, अगं तुला देवाने एक संधी दिली आहे चांगुलपणा दाखवण्याची, चांगलं वागण्याची. तेव्हा वेळ वाया घालवू नकोस, तू निघ बरं आत्ताच्या आता. तेव्हा प्रेक्षकांनो, अस्मिता म्हणत असते, अगं बाई जा ना, अशा क्षणामध्ये एक एक सेकंड महत्त्वाचा असतो, जा तू लवकरात लवकर. प्रिया घाबरलेली असते. ती म्हणते, अरे देवा, आता जर माझं ब्लड सॅम्पल चेक केलं तर मी खरी तन्वी नाही आहे हे आत्ताच सिद्ध होईल. पूर्णाजी म्हणत असते
की मी आता देवाला साकडंच घातलेलं आहे. मी देवाला सांगितले की लवकरात लवकर माझ्या प्रतिमाला बरं कर म्हणून. तेव्हा अस्मिता म्हणते, विचार करून करून तर मला वेळ लागायची पाळी आली आहे. मी आत्ताच्या आत्ता सायलीला फोन करते आणि प्रतिमा आत्याच्या तब्येतीची चौकशी करते. कल्पना म्हणते, तू फोन करू नकोस अस्मिता, उगाच बोलताना तुझा BP वगैरे वाढायचा. थांब, मी सायलीला फोन करून विचारते. तेव्हा सायलीला फोन केल्यानंतर ती म्हणत असते की आई, अहो प्रतिमा आत्या अजून शुद्धीवरती नाही आल्यात पूर्णपणे, त्यांना रक्ताची गरज आहे. तन्वी आली आहे ना? तेव्हा कल्पना म्हणते, अगं प्रिया मगाशीच निघाली, ती थोड्या वेळात आता पोहोचेल देखील. तेव्हा इथे आता सगळेजण म्हणत असतात की कधी एकदा ती शुद्धीवरती येते असं झालंय. सायली म्हणत असते की आईंचा फोन आला होता, प्रिया घरातून निघाली असं सांगितलं. जर ती आता निघाली आहे म्हणजे 10-15 मिनटामध्ये ती पोहोचेल. तेव्हा सायली म्हणत असते, मी काय म्हणते अश्विन भाऊजी, आपण आहे ना प्रियाची वाट बघूच या, पण आपण फक्त तिच्यावरती विसंबून राहायला नको. आपण बघूया ना दुसरीकडे कुठून आपल्याला निगेटिव्ह हे ब्लड ग्रुपचं आता रक्त मिळतं आहे का, आपण ते सुद्धा बघितलं पाहिजे. तेवढ्यातच इथे अर्जुन म्हणतो, थांब, आपण तन्वीची वाट बघूया 10 मिनटं, नाहीतर आपण आपले प्रयत्न सुरू करूया. तेव्हा प्रतिमा इथे सायलीला आता हात करते. सायली दारामधून त्या आता काचेमधून तिला बघत असते. तेव्हा ती म्हणते, सायली म्हणते, प्रतिमा आत्या प्लीज बोलू नका, तुम्हाला खूप थकवा आहे, तुम्ही प्लीज आराम करा. तर इथे अश्विन प्रियाला फोनवरती फोन करत असतो. प्रिया म्हणत असते, हा अश्विन तर मला फोनच करतोय सारखा सारखा. मी जर आता हॉस्पिटलला गेले तरीसुद्धा माझे वांदे आहेत आणि नाही गेले तरीसुद्धा हॉस्पिटलला तर मला जावंच लागणार आहे. तिथे गेल्यानंतर माझं ब्लड ग्रुप चेक करतील आणि तेव्हाच त्यांना कळेल की मी खरी तन्वी नाही आहे ते, म्हणजे माझा खेळ संपला. तेव्हा इथे तिला आठवतं, नागराज म्हणालेला असतो की तुझे सुद्धा दिवस भरलेत प्रिया. मी आणि महिपत आम्ही दोघेजण जेलमध्ये आलो आहे, आम्ही जेलमध्ये राहणार आणि तुला काय वाटतं आहे, तू स्वतः बाहेर इथे आरामात मजेत राहशील का? पण आम्ही ते होऊ देणार नाही. काही दिवसानंतर तू सुद्धा इथे जेलमध्येच असशील की नाही बघस तू, असं नागराज म्हणत असतो. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की नागराजची बत्तीशी फळली, त्याच्या बोलण्याला इथे जणू काही यशच आलं. तेव्हा प्रिया म्हणते, नाही, आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. मी टाईमपास करते, त्याआधी फोन स्विच ऑफ करते आणि थोडा वेळ टाईमपास करते आणि मग हॉस्पिटलमध्ये जाते. तोपर्यंत काही ना काहीतरी बंदोबस्त नक्कीच होईल. अश्विन फोन करत असतो तर आता प्रियाचा फोनच लागत नसतो. सगळेजण काळजीत असतात. तेव्हा इथे आता प्रतिमा काही बोलायला जाणार. सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही शांत व्हा बरं आणि प्लीज काही बोलू नका, तुम्हाला खूप जास्त विकनेस आहे, तुम्ही आराम करा. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ही तन्वी नक्की निघाली आहे ना घरून, त्याआधी कन्फर्म करायला हवं. अर्जुन फोन करतो आणि म्हणतो, मम्मा अगं ती तन्वी तिथून निघाली आहे का? कल्पना म्हणते, अरे हो, तन्वी लगेचच निघाली होती, ती अजून पोचली नाही आहे का हॉस्पिटलला? तिला निघून आता पाऊण तास झाला. तेव्हा इथे सायली म्हणत असते, रविराज काका तुम्ही इथे बसा हां, मी आलेच. तेव्हा सायली बाहेर आलेली असते आणि ती म्हणते, अश्विन भाऊजी बघा, मी तुम्हाला म्हणाले होते ना की इथे आता प्रिया वेळेवरती पोचणार नाही आहे. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, मी तिला कधीपासून फोन करतोय पण ती फोनच उचलत नाही आहे आणि आता तर तिचा फोन स्विच ऑफच येतो आहे. जर एका तासाभरामध्ये प्रतिमा आत्याला रक्त नाही मिळालं ना तर प्रतिमा आत्याच्या जीवाला धोका आहे. तेव्हा इथे एक नर्स येते आणि म्हणते की एका ठिकाणी ब्लड आहे, आपल्याला तिथून फोन आला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन अरे पण तिथून रक्त यायला 2 ते 3 तास जातील, आपल्याकडे तेवढा वेळ आहे का? अश्विन म्हणतो, नाही, एका तासाच्या वरती आपल्याकडे वेळच नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते, काय बोलायचं ह्या प्रियाला, स्वतःच्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे तरीसुद्धा ती वेळेवरती पोचलेली नाही. रविराज काका म्हणतात, काय झालं, अजूनपर्यंत तन्वी नाही आली ना? नाही, ती नाही येणार. त्या मुलीला तिच्या आईच्या जीवाची सुद्धा काळजी नाही आहे. दुसरी कोणी असती तर धावत पळत जीव टाकत आली असती. काय दुर्दैव्य आहे माझं की मी एक डोनरसुद्धा इथे आता बोलू शकत नाही आहे, एक डोनरसुद्धा अरेंज करू शकत नाही आहे. काय उपयोग आहे माझा? सायली म्हणते, रविराज काका प्लीज स्वतःला दोष देऊ नका, खचून जाऊ नका, सगळं काही नीट होईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको तुला माहिती आहे का,
जेव्हा प्रतिमा आत्या कुसुमताईला भेटली होती तेव्हा तुला रक्ताची गरज होती, तेव्हा कुसुमताईने काय सांगितलं होतं की प्रतिमा आत्यानेच तुला रक्त दिलं होतं. तेव्हा सायली म्हणते, अरे हो, हे तर माझ्या लक्षातच नव्हतं. मला प्रतिमा आत्यानेच रक्त दिलं होतं. याचा अर्थ माझं आणि प्रतिमा आत्यांचं रक्त मॅच होतं आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात, खरंच तुमच्या दोघींचं रक्त मॅच होतं आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो सिनियर हो. तेव्हा अश्विन म्हणतो की ठीक आहे, चल सायनी वहिनी, आधी आपण तुझं रक्त आहे ना ते ब्लड ग्रुप चेक करूया, ते आत्याच्या ब्लड बरोबर मॅच होते का ते बघूया, त्यानंतर पुढची प्रोसिजर सुरू करू. तेव्हा रविराज काका म्हणतात की सायली, तुझं रक्त मॅच होतं आहे ना, बरं झालं, आता काही प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे आता सायलीला अश्विन आपल्याबरोबर घेऊन गेलेला असतो आणि तेव्हा हॉस्पिटलमध्ये प्रिया आलेली असते. प्रिया म्हणत असते, अरे देवा, आता जर मी रक्त द्यायला गेले ना तर सगळ्यांना कळेल मी खरी तन्वी नाही आहे, मग माझं काही खरं नाही. काय करू? जायला तर पाहिजेच, काहीतरी कारण देता येईल, पण उगाच जर आता अजून टाईमपास केला तर माझं काही खरं नाही आहे. तेवढ्यातच इथे सायलीचं आता ब्लड मॅच झालेलं असतं आणि तेव्हा इथे प्रतिमाला ते देण्यासुद्धा आलेलं असतं. अश्विन येतो, रविराज काकांना सांगतो की सायली बहिणीचं ब्लड हे प्रतिमा आत्याच्या ब्लड बरोबर मॅच झाले, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे. प्रोसिजरसुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. तेव्हा इथे रविराज काकांना खूप जास्त आनंद होतो. त्यानंतर सायली इथे आता रक्त देत असते आणि त्याचबरोबर इथे प्रतिमालासुद्धा ते रक्त लगेचच देण्यात आलेलं असतं. रविराज काकांना सायलीचा पहिल्यापासूनच अभिमान वाटत असतो आणि आता तर खूप जास्त वाटत असतो. इथे आता एक पिशवी रक्त हे प्रतिमाला दिल्यानंतर सायली आता उठून बसलेली असते. अर्जुन तिच्याकडे खूपच प्रेमाने बघत असतो, कारण प्रत्येक वेळेला कुणाला ना कुणाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सायलीच तिथे उभी असते. तेव्हा इथे कल्पनाने फोन केलेला असतो काळजीने विचारण्यासाठी. तेव्हा इथे प्रिया त्या ठिकाणी आलेली असते. ती अर्जुनचं बोलणं ऐकते. अर्जुन म्हणतो, मम्मा काळजी करू नको, तन्वी अजून इथे पोचलेली नाही आहे, पण प्रतिमा आत्याला रक्त मिळाले. सायलीचं आणि प्रतिमा आत्याचं रक्त मॅच झाले, त्यामुळे सायलीने प्रतिमा आत्याला रक्त दिलेलं आहे आणि ती आता बरी होईल, काळजी करायचं काही कारण नाही असं सांगितले. तेव्हा इथे प्रिया म्हणते, बरं झालं सायलीने रक्त दिलं, आता मी माझ्या नाटकाला सुरुवात करते आणि मग मला काय रक्तसुद्धा द्यावं लागणार नाही, म्हणून तिला आनंद झालेला असतो. तर इथे अर्जुन सायलीसाठी ज्यूस घेऊन आलेला असतो. अश्विन म्हणतो, बरं झालं सायली वहिनीचं रक्त हे आपल्या प्रतिमा आत्याच्या रक्ताबरोबर मॅच झालं, नाहीतर किती मोठं संकट आलं असतं. इथे प्रतिमा आत्याला 1 तासामध्ये रक्त नसतं मिळालं ना तर काय झालं असतं हे इमॅजिनसुद्धा मी करू शकत नाही आहे दादा. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण बरं झालं सायलीचं रक्त मॅच झालं. तेव्हा प्रिया तिथे येते आणि नाटकाला सुरुवात करते. ती म्हणते, अश्विन अरे मी आली आहे, कुठे माझी आई, ती बरी तर आहे ना, चल आधी माझं रक्त घे, हवं तेवढं माझं रक्त घे आणि माझ्या आईला दे अश्विन, मी माझ्या आईसाठी इथे आली आहे, चल ना लवकरात लवकर चल. तेव्हा इथे अश्विन म्हणतो की तन्वी कुठे होतीस तू, कधी तिला फोन केला आहे? अगं आता 2 तास झाले आणि तू 2 तासाने इथे आली आहेस. अगं मी तुला तेव्हा सांगितलं होतं ना की 15व्या मिनिटाला तू मला हॉस्पिटलमध्ये हवी आहेस म्हणून, पण तू येता येता किती उशीर केलास. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन अरे मी लगेचच निघाले होते रे, तू मला सांगितलंस की आईला रक्त द्यायला ये म्हणून, पण कुठल्या हॉस्पिटलला यायचं आहे ते तर तू मला सांगितलंच नाहीस, मी घरातून लगेच निघाले. तेव्हा अश्विन म्हणतो, आणि फोन का बंद होता तुझा, फोन का केला नाहीस तू? ती म्हणते, अरे फोन सायलेंटवरती होता आणि सायलेंटवरती गेल्यानंतर तो कधी स्विच ऑफ झाला माझं मलाच कळलं नाही. हॉस्पिटलला तर यायला निघाले, पण मी सगळे हॉस्पिटल शहरातले पाळते घातले, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आई आहे ते शोधायला मला इतका वेळ गेला रे. अश्विन मी तुझा फोन ठेवल्या ठेवल्या निघाली आहे, आता त्यात माझी काय चूक आहे सांग बरं, माझा फोन स्विच ऑफ झाला त्याच्यामध्ये माझी काय चूक आहे. तेव्हा इथे आता प्रिया रडायचं नाटक करते. तेव्हा अश्विन म्हणतो, बरं बरं ठीक आहे, आता रडू नकोस, तू रक्त द्यायची सुद्धा गरज नाही आहे, प्रतिमा आत्याला रक्त मिळाले, सायली वहिनीने रक्त दिले प्रतिमा आत्याला. तेव्हा प्रिया म्हणते, खरंच बरं झालं माझी आई बरी झाली, माझी आई बरी झाली. अश्विन हे ऐकून मला किती आनंद झाला आहे मी काय सांगू तुला. तेव्हा इथे अर्जुन सायलीला तिच्या ह्या नाटकाचा खूप जास्त राग येत असतो आणि तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की खरं सांगू का सायली,
मला असं वाटतंय की तन्वीला हॉस्पिटलमध्ये यायचंच नव्हतं प्रतिमा आत्याला रक्त द्यायला, आणि म्हणूनच ती बाहेरच्या बाहेर टाईमपास करत होती. आणि जेव्हा तिला कळलं की प्रतिमा आत्याला रक्त मिळाले आणि तू ते दिलेस, त्याच्यानंतरच ती बरोबर कशी आली. तेव्हा इथे सायली म्हणते, बरोबर, याचा अर्थ नागराजने घातलेल्या कोड्यामध्ये अजून एक आपल्याला आता क्ल्यू सापडलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण एक काम केलं तर प्रियाच्या बाबतीत आपल्याला जे जे काही क्ल्यू सापडत आहे ते आपण लिहून ठेवले पाहिजे. तिच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती आपण लिहून ठेवली ना, तर सगळे सूत आपल्याला जुळता येतील. तेव्हा इथे सायली म्हणते, थांबा मी डायरी घेते, आपण सगळं काही लिहून ठेवूया. तेव्हा इथे प्रियाच्या बाबतीत जे जे काही मुद्दे त्यांना आता मिळालेले असतात ते सगळे सायलीने लिहून ठेवलेले असतात. तेवढ्यातच कल्पना आवाज देते आणि म्हणते, सायली जरा खाली येतेस का गं. तेव्हा सायलीने आता हातातली डायरी तिथेच ठेवून जायचं तर नेहमीप्रमाणे मूर्खपणा करते आणि हातातली डायरी खाली घेऊन जाते अगदी डायनिंग टेबलपर्यंत. आणि कल्पना म्हणते, अगं उद्या धुलीवंदन आहे ना, त्यासाठी आता जे जे काही सामान मागवायचं आहे त्याची यादी करायची होती. सायली म्हणते, हो बाकीचं सगळं काही मी घेऊन आली आहे, जे काही मागवायचं आहे त्याची मी यादी करते. तेव्हा आता जे काही सामान लागणार असतं त्या सगळ्याची आता यादी केली जाते. तेव्हा प्रिया तिथे आलेली असते पाणी पिण्याचं निमित्त करून. तिला सायलीच्या हातची डायरी बघायची असते. सायली म्हणते, आई उद्या हे सगळं सामान मी घेऊन येते जाऊन. कल्पना म्हणते, अगं कशाला, सगळंच कशाला तुला करायचं आहे. हे सामान आम्ही कुणीतरी आणू. उद्या तू आणि अर्जुन तुम्ही दोघेजणं फक्त एन्जॉय करायचं आहे. तुम्ही छान इथे मज्जा करायची आहे. गेल्या वर्षी तुम्ही जसा डान्स केला होता ना, तसा डान्स तुम्ही या वर्षीसुद्धा करायचा, कळलं का. तेव्हा इथे सायली म्हणते, हो आई नक्की. तेव्हा इथे कल्पना आणि सायली दोघीजणी बोलत असतात. त्यानंतर कल्पना तिथून निघून जाते आणि सायलीसुद्धा आता सामानाची यादी कल्पनाला देते आणि डायरी तिथेच ठेवून ती आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा प्रिया लगेचच तिथे धावत पळत येते आणि ती डायरी चेक करत असते की त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे. तेव्हा प्रिया बाबतीतचे जे काही मुद्दे सायली अर्जुनने काढलेले असतात ते मुद्दे आता प्रिया वाचते आणि म्हणते की सायलीने माझं नाव का लिहिले आणि माझ्या बाबतीत हे सगळे मुद्दे का लिहून ठेवलेत. सायली नेमकं काय करण्याचा प्रयत्न करते असं प्रिया म्हणते आणि ते पेज आता ती फाडून स्वतःकडे ठेवून देते. तेव्हा प्रिया तिथून गेल्यानंतर सायली रूममध्ये येते. अर्जुन म्हणत असतो की सायली एक काम कर, त्या डायरीमध्ये अजून एक मुद्दा ॲड कर. तेव्हा सायली म्हणते, अहो सामानाची यादी करत असताना ती डायरी मी खालीच ठेवली, थांबा मी घेऊन येते. तेव्हा सायली डायरी घेण्यासाठी आलेली असते. डायनिंग टेबलवरती डायरी तर असते, पण जेव्हा ती आता पेज उघडते तर तिथलं पेज फाडण्यात आलेलं असतं. तेव्हा सायली सगळे पेज चेक करते. तेव्हा तिला कळतं की इथे प्रिया आली होती. प्रियाने डायरी बघितली आणि त्याच्यामध्ये असलेलं ते पेज तिने फाडून टाकलेलं आहे. हा संशय आता सायलीच्या मनामध्ये आलेला असतो की हे कारस्थान फक्त प्रियाच करू शकते आणि ते सुद्धा कशासाठी हे तिला आता कळलेलं असतं. त्यामुळे सायली अर्जुनचा प्रियावरती जो संशय असतो ना, की ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते, घर पोखरणारी वाळवी म्हणजे प्रियाच आहे, नागराचं कोडं आता हळूहळू उलगडत चाललेलं असतं. तर पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायली दोघेजण प्रियाबद्दल बोलत असताना सायली म्हणते की प्रियाने आज रक्त दिलं नाही. कुठलीही मुलगी स्वतःच्या आईला रक्त देणार नाही असं होणार नाही, पण प्रियाने मुद्दामून टाळाटाळ केली. तिने मुद्दामून टाईमपास केला, कारण तिला प्रतिमा आत्याला रक्त हे द्यायचंच नव्हतं. आपल्याला जर आता तिचं सत्य शोधून काढायचं असेल ना, तर आपल्याला एक काम करावं लागेल. काही करून तिचं रक्त आपल्याला मिळालं पाहिजे. तेव्हा रक्तदान तिने केलेलं नाही आहे ना, तिच्याकडून ते करून घ्यायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आपण एक काम करूया, सगळ्यांसमोर सांगूया की अन्नपूर्णा ट्रस्टद्वारे आपण इथे आता रक्तदान शिबिर आयोजित करणार आहोत. तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यांना रक्तदान करावंच लागेल ना. तेव्हा इथे प्रियासुद्धा रक्तदान करणार असते आणि तिने केलेलं असतं. आता त्याच्यामार्फतच इथे त्यांना तिची ब्लड टेस्ट करायची असते आणि तिचं ब्लड ग्रुप कुठला आहे हे अर्जुन सायलीला शोधून काढायचं असतं आणि त्यासाठीच त्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते की प्रिया, लवकरच तुझा खोटारडेपणा आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. त्यानंतर इथे होळी निमित्ताने सगळेजण सेलिब्रेशनसाठी आलेले असतात. अर्जुन इथे छान तयार होऊन आलेला असतो आणि इथे सायलीला
सगळ्यात पहिला रंग तो लावतो. सायलीसुद्धा अर्जुनला रंग वगैरे लावते. दोघेजण एकमेकांच्या रंगामध्ये पूर्णपणे रंगून गेलेले असतात. तेव्हा प्रिया त्यांच्याकडे रागाने बघत असते.